Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn Miss Slippery lesson second part. This lesson is from your 8th standard English textbook. See your textbook. Page number 19. Open it. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण मिस स्लिपरीचा पहिला पार्ट पाहिलाय. आता आपण सेकंड पार्टचा अभ्यास करणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये आपण मिस स्लिपरी म्हणजे जी सायली मुलगी असते तिला कसं स्लिपरी नाव पडतं, तिला वर्गामध्ये कसं हॅरॅस केलं जातं, मित्रमैत्रिणी कसं तिला चिडवायचे आणि एकूणच तिचं वर्गामध्ये तिची पर्सनॅलिटी कशा प्रकारे रिफ्लेक्ट होत होती हे सगळं आपण पाहिलं. आता आपण सेकंड पार्ट बघणार आहोत ज्याच्यामध्ये तिच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडतो आणि तो काय आहे नेमका ते आपण बघतोय. मी आधी पहिल्या पार्टमध्ये सुद्धा सांगितलं होतं की याचे जे मार्जिनल क्वेश्चन्स आहेत, जे साईडचे क्वेश्चन्स आहेत, त्याची उत्तर मी सेपरेट वर्कशॉपच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आपण फक्त आता अर्थ समजून घेऊया शब्दांचे. सेकंड पार्ट. द बेल हॅड ऑलरेडी रंग वेन आय रीच द स्कूल. ऑलरेडी रंग म्हणजे जेव्हा मी शाळेत पोहोचले तेव्हा आधीच घंटा वाजली होती. द टीचर वॉज इन द क्लासरूम. आणि आमच्या टीचर होत्या त्या वर्गामध्ये होत्या. आय सॉट परमिशन टू एंटर. आणि मी त्यांना विचारलं मी आत येऊ का. द टीचर वोर अ फ्रॉन ऑन हर फेस. म्हणजे त्या टीचरच्या चेहऱ्यावरती असे भाव होते ना. बट शी लेट मी एंटर अँड टोल्ड मी टू सी हर इन द. म्हणजे त्यांनी परवानगी दिली तिला वर्गामध्ये येण्याची. द टीचर्स रूम म्हणजे शिक्षिकेनं तिला टीचरच्या रूममध्ये बोलवलेलं, वर्ग शिक्षकांच्या रूममध्ये. आफ्टर दॅट क्लास हर टोन वॉज नॉट ऑफ अनॉयन्स ऑर अँगर. म्हणजे वर्गात जो त्यांचा असा रागीट चेहरा झाला होता, रागीट टोन होता, तो टोन नंतर दिसला नाही. येट अन अननोन फिअर मेड मी नर्वस. तरीसुद्धा जरी त्या चिडल्या नव्हत्या, रागवल्या नव्हत्या, तरी एक अनामिक भीती माझ्या मनामध्ये होती, त्यामुळे मी अस्वस्थ झाले होते. रिॲश्युरिंग म्हणजे कन्फर्मिंग म्हणजे खात्री करून घेणं. मायसेल्फ दॅट शी वॉज अ काइंड हार्टेड टीचर. म्हणजे मी खात्री करून घेतली की त्या एक अतिशय चांगल्या प्रेमळ हृदयाच्या शिक्षिका आहेत. वुड नॉट पनिश मी. आणि त्या मला शिक्षा नाही देणार. आय रीच द टीचर्स रूम विथ हेजिटंट स्टेप्स. हेजिटंट स्टेप म्हणजे मी अशी अडखळत तिथे त्या वर्गखोलीच्या बाहेर गेले. द टीचर ग्रीटेड मी विथ अ स्माईल. आणि त्या शिक्षिकेनं मला एक छानसं स्माईल दिलं. म्हणजे हसू, त्यांच्या चेहऱ्यावर एक छानसं हास्य होतं. अँड आस्क्ड मी टू सिट बाय हर साईड. आणि त्यांनी मला सांगितलं की चल माझ्या शेजारी बैस. हर टेंडर टोन म्हणजे त्यांचा तो प्रेमळ, हळूवार, मृदू त्यांचा जो आवाज होता. टर्न्ड माय साय इन टू सॉब्स. म्हणजे मला त्यांच्या त्या प्रेमळ आवाजाने रडू आलं. तुम्हाला वाटतं काय प्रेमळ आवाजाने रडू यायचं काय कारण आहे. शी पुल्ड हर चेअर क्लोज टू माइन. त्या शिक्षिकेनं त्यांची खुर्ची माझ्या जवळ घेतली. अँड पॅटिंग मी ऑन द हेड. आणि प्रेमानं असं डोक्यावरनं हात फिरवला. सेट आणि म्हणाल्या व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड. का तुला रडू का आलं बाळा. आय हॅवंट सेड अ वर्ड टू यू. मी तुला काहीच म्हटले नाहीये. आफ्टर अ ब्रीफ पॉज. आणि एक दीर्घ असा पॉज घेतला म्हणजे थांबलं. शी कंटिन्यूड. ती म्हणाली टेल मी व्हॉट युअर ट्रबल इज. मला खरंच सांग की तुला नेमका काय प्रॉब्लेम आहे, काय त्रास आहे. कन्फाइंड इन मी. ती म्हटली कन्फाइंड म्हणजे शेअर सिक्रेट. कन्फाइंडचा अर्थ आहे की तुम्ही एखादं गुपित सांगायचं दुसरं. तुझं जे काही गुपित आहे ते मला सांग बरं, तुला नेमका काय त्रास आहे. फॉर आय एम नॉट लाईक अ सिस्टर टू यू. का मी तुझ्यासाठी मोठ्या बहिणीसारखी नाही आहे का. अ रेअर थ्रिल रॅन थ्रू माय एंटायर फ्रेम. आणि माझ्या अंगावर अशी शिरशिरी उमटली माझ्या अख्ख्या अंगातनं. फॉर अ मोमेंट आय फेल्ट आय शुड क्लिंग टू हर अँड क्राय. क्लिंग म्हणजे मी त्यांना असं कवटाळावं, मिठी मारावी, जवळ जावं आणि खूप खूप रडावं. ऑफकोर्स आय डिडंट डू सो. बट आय केप्ट गेजिंग ॲट हर विथ अ टीअरफुल आईज. नक्कीच मी असं काही केलं नाही, त्यांना बिलगले नाही, रडले नाही, काहीच केलं नाही. मी त्यांच्याकडे बघत होते रडक्या डोळ्यांनी. टेंडरली खूप असं मृदू आवाजात टीचर कंटिन्यूड. टीचर म्हणतात डू यू नो द मिनिंग ऑफ दीदी. तुला माहिती का दीदी या शब्दाचा अर्थ. इट मीन्स एल्डर सिस्टर. याचा अर्थ आहे की मोठी बहीण. वोंट यू टेल युअर सिस्टर युअर ट्रबल्स. तू तुझ्या मोठ्या बहिणीला तुझे त्रास नाही सांगणार. अमिड सॉब्स आय सेट. आणि मी परत रडू लागले आणि म्हणाले द गर्ल्स कीप टीजिंग मी. त्या मुलींना मला सतत त्रास देत असतात. शी लाफ्ड. ती हसायला लागल्या. वाय आर यू स्केर्ड ऑफ देम. तू त्यांना का घाबरते सांग मला. इफ यू क्राय लाईक दिस देन विल पेस्टर यू ऑल द मोर. तू जर अशीच रडत राहिली तर तुला अशाच त्रास देत राहणार.
सो इग्नोर देम. यासाठी तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर बरं. मला खरं खरं सांगा, तुमच्यापैकी जेवढे ही स्टोरी ऐकतात, तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का तुम्ही कोणाला त्रास देताय? तुम्हाला शेअर करायचं असेल माझ्यासोबत तर कमेंट नक्की करा. हु इज युअर फ्रेंड? सो मला सांग, तुझे मित्र कोण आहे? आय शुक माय हँड अँड टीचर स्माइल. मी मान हलवली, म्हणजे कोणीच तिचं मित्रमैत्रीण नव्हतं. इट सीम द टीचर हॅड पोर्ड हर स्माइल इन टू माय आईज. मला फार आवडते ही लाईन, की ज्यावेळेस तिने मान हलवली की मला कुणीच मित्र नाही आणि टीचरनं जे स्माईल दिलं होतं ते स्माईलमुळे तिच्या चेहऱ्यावर पण ते हसू उमटलं. म्हणून ती म्हणते की टीचर हॅड पोर्ड हर स्माइल इन टू माय आईज. लाईक टू बी माय फ्रेंड शी सेड. माझ्या मैत्रिणीसारखी वाग गं. आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर जे काय हसू होतं त्यानं तिच्या डोळ्यात पण एक छोटंसं हसू तयार झालं. द बेल रँग. आणि मग बेल घंटा वाजली. शी रोज. ती उठली. विथ अ टेंडर पॅट ऑन माय बॅक. त्यांनी माझ्या पाठीवरती हलकासा प्रेमळ असा थापटी मारली. शी सेड. त्या म्हणाल्या, लिसन, ऐक, यू वेर अ सिस्टर, ऑल राईट. आता बघ, आपण बहिणी आहे, लक्षात ठेवा. नाव यू आर अ फ्रेंड टू. आणि माझी मैत्रीण सुद्धा आहेस तू. बट आय लाईक माय फ्रेंड टू बी ब्रेव. पण मला माझी मैत्रीण कशी हवी आहे? मला माझी मैत्रीण शूर हवी आहे. त्या म्हणतात की मला माझी मैत्रीण शूर हवी आहे. यू हॅव गॉट टू ट्राय टू बी ब्रेव. आता तुला प्रयत्न करायला लागेल शूर होण्याचा. आय शॅल ऑलवेज स्टँड बाय यू. स्टँड बाय यू म्हणजे टू सपोर्ट समवन. मी तुझ्या कायमच सोबत राहील, मी तुला साथ देईल. माय लिटल पाल. पालचा अर्थ आहे फ्रेंड, म्हणजे माझी छोटंसं मैत्रीण. नाव राईज अँड हॉप ऑफ टू युअर क्लास. चल चल पटापट उड्या मारत जा बरं. उठ आणि पटकन मस्तपैकी. आणि ब्रेव व्हायचं, शूर व्हायचं तुला. मी तुझ्यासोबत कायम आहे, असं त्या म्हणतात, तिला धीर देतात. एक्साइटमेंट मेड माय फेस फ्लश. त्या चेहऱ्यावरनं आनंद, उत्साह असा ओसंडून वाहत होता. रेड हॉट टू द इयर टिप्स. आणि कानाच्या पाळ्याच्या लालसर झाल्या होत्या. नेव्हर बिफोर हॅड एनीवन लॅविश्ड लव्ह ऑन मी. लॅविश्ड म्हणजे काय, की असं या प्रकारचं प्रेम कधी मला मिळालं नव्हतं. ती म्हणते, ऑन मी दस अँड हिअर वॉज माय टीचर हू हॅड स्पॉन्टेनियसली ॲक्सेप्टेड मी ॲज अ सिस्टर. आणि इथं माझ्या शिक्षकेनं मला कसं स्पॉन्टेनियसली म्हणजे ॲट वन्स, अचानकपणे मला असं इतकं उत्स्फूर्तपणे मला बहीण केलं होतं, मित्र केलं होतं. आय वॉज बियॉन्ड माय सेल्फ विचार. आणि मला इतका आनंद झाला होता. बियॉन्ड म्हणजे टू लूज कंट्रोल ऑन सेल्फ, म्हणजे मला मर्यादेपलीकडं आनंद झाला होता. आय वॉन्टेड टू चकल. मला काय वाटत होतं, टू बर्स्ट इन टू नियर हिस्ट्रिकल लाफ्टर. मला असं वाटतं मी खिदळून खळखळून असावं. मी इतकं जोरात ओरडावं, इतका आनंद व्यक्त करावा. जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो तेव्हा आपण असं खळखळून हसतो आणि असं वाटतं अगदी असं जोरात किंचाळावं. तिला वाटलं. पण ऑन विंग्ड फीट आय रॅन टू माय क्लास. विंग फीट म्हणजे माझ्या पायांना पंख लागले होते. मी जणू काही जमिनीवरनं 10 फूट उडतच चालले होते. सून आय वॉज लॉस्ट इन अ रेअर रिवायर ड्रीमी स्लीप. पण लवकरच मी माझ्या झोपेतनं जागी झाले. आय फॉरगॉट दॅट आय वॉज सिटिंग इन अ क्लास. मग मी विसरले होते की मी वर्गामध्ये ऑफ अ वाईल्ड गर्ल्स हुज प्राईम पास टाईम वॉज टीजिंग मी. मी विसरले होते की मी अशा वर्गामध्ये आहे की जिथे दुष्ट मुली आहेत ज्या की मला त्रास देतात, ज्यांचा वेळ घालवण्याचा एक साधन आहे की मला त्रास देणं. ड्युरिंग द ब्रेक. आता मधली सुट्टी झाली आहे. द वॉटर बॉटल दॅट आय वॉज ड्रिंकिंग फ्रॉम फेल ऑन मी. आणि मी पाणी प्यायला लागले आणि माझ्या अंगावर पाण्याची बाटली सांडली. आय गॉट फुल्ली ड्रेंच. आणि मी पूर्ण चिंब भिजले. फुल्ली ड्रेंच म्हणजे मी चिंब भिजले. राईट इन फ्रंट स्टूड माया अँड चंदा. आता माझ्यासमोर माया आणि चंदा उभे राहिला. लाफिंग अवे टू देअर हार्ट्स. आणि अशा खदखदून हसायला लागल्या माझ्याकडे बघून. कॉन्टेंट. चंदा टीज्ड फ्रॉम द स्लिपरी हँड्स ऑफ स्लिपरी. ती म्हणतात की स्लिपरी, निसरड्या निसरडीचे हात सुद्धा निसरडे झालेत. द स्लिपरी बॉटल वेंट स्लीप. आणि तिच्या हातनं बाटली सुद्धा पडली. स्लीप स्लीप अँड नाव लेट्स वॉच द फन. बघा पडली बाटली, बघा आता मजा, सेड वीणा म्हणाली. आय वॉज स्क्वीजिंग द वॉटर आउट ऑफ माय वेट फ्रॉक. आणि मी मात्र माझा फ्रॉक पिळत होते माझ्या अंगावर सांडलेला. रिमेंबरिंग द टीचर्स वर्ड्स. आणि मी मात्र माझ्या शिक्षकेचे शब्द लक्षात ठेवत होते. आय टर्न माय बॅक टू देम. आणि मी माझी पाठ त्यांच्याकडे वळवली. अँड इग्नोर्ड देम कम्प्लिटली. आणि त्यांच्यावर पूर्ण दुर्लक्ष केलं. दे वेर नॉन प्लॉज्ड म्हणजे कन्फ्युज आणि अनेबल टू रिॲक्ट. त्यांना कळेच नाही ही अशी काय वागली आज आपल्याबरोबर. आता चिडली नाही, वैतागली नाही. अँड वेंट अवे. आणि निघून गेले.
आय सेन्स्ड अ फीलिंग ऑफ विक्ट्री. आणि मला तो जिंकल्याचा काय आनंद झाला होता. बिफोर द स्कूल क्लोज फॉर द डे द टीचर केम टू द क्लासरूम अगेन. आणि शाळा सुटण्याच्या आधी शिक्षिका वर्गामध्ये आल्या अँड सेड टू मी, आणि मला म्हणाला, फ्रॉम टुडे, आजपासून, यू आर गोइंग टू बी रिस्पॉन्सिबल फॉर ब्रिंगिंग द रजिस्टर, चॉक अँड डस्टर एव्हरी मॉर्निंग. आजपासनं सायली तू जबाबदार आहेस रजिस्टर आणण्यासाठी, चॉक आणण्यासाठी आणि डस्टर आणण्यासाठी. कम टेक दिस की, आणि ही चावी घे बरं. कॅरी दिस नोटबुक्स टू द टीचर्स रूम, आणि शिक्षिकेच्या वर्गखोलीमध्ये जाऊन तू ती सगळ्या वह्या ठेवायच्यास. काउंट देम अँड कीप देम इन माय ड्रॉवर, आणि हे सगळ्या मोजायच्या आणि माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवायच्या. आज द पिऊन टू शो यू माय ड्रॉवर, आणि पिऊनला नक्की विचार की माझा ड्रॉवर नेमका कोणता आहे, तिथेच सगळ्या वह्या ठेव. माय अदरवाईज ट्रेम्बलिंग लेग्स वर नाव फिल्ड विथ सम मिराक्युलस स्ट्रेंथ. पहिले तिचे पाय जेव्हा शिक्षिकेने बोलवलं तर थरथर थरथर थर लटल कापायचे. आता ते एका जादुई शक्तीने असे ताकदवान झाल्यासारखे वाटत होते. आय रश्ड एन्थुझियास्टिकली अँड कम्प्लिटेड टू द असाइन जॉब इन अ जिफी. म्हणजे एन्थुझियास्टिकली म्हणजे मी एकदम अशी उत्साहात जायला लागले की असाइन म्हणजे मला नेमून दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी मी अशी एकदम उत्साहामध्ये जायला लागले. वेन आय प्लेस द की ऑन द टीचर्स टेबल, मी जेव्हा माझी चावी टेबल, द शी लुक्ड ॲट मी अँड स्माईल. मी ती चावी घेतली आणि टीचरच्या टेबलवर ठेवली, कारण काम कम्प्लीट करून आली होती ना ती. आय वॉज थ्रिल्ड. त्यांनी छान स्माईल दिली तिला. सो आय वॉज थ्रिल्ड फ्रॉम द टॉप टू टो. आणि ते काम पूर्ण केल्याबद्दल टीचरने असं एक छानसं स्माईल दिलं. आणि मग तिला असं झालं की तिच्या डोक्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत, पायापर्यंत तिला एक असं अनामिक असं एक उत्स्फूर्त फीलिंग असतं ना, थ्रिल, एक छान वाटणं, असं उत्साही वाटणं, ते तिला असं जाणवलं. आय फेल्ट माय लिटल हार्ट इन्फ्लेंट विथ अ प्राईड. आणि मला जाणवलं की माझ्या जे हृदय आहे छोटंसं, ते अभिमानाने असं फुगून आलेलं वरती. आय फाउंड नो ऑकवर्डनेस. आता मला कुठला अवघडलेपणा नव्हता इन मूव्हिंग अबाउट इन माय स्टील वेट फ्रॉक. आता मी कसलेच अवघडले नव्हते. माझा फ्रॉक ओला होता पण तरी मी बिंदास्त होते. नॉर वॉज देअर एनी ट्रेस ऑफ फिअर वाईल रिटर्निंग होम. आणि जेव्हा मी आता घरी परतत होते, आता माझ्या चेहऱ्यावर कसा होता, एक आत्मविश्वास होता आणि मी कुठल्याही प्रकारे माझ्या चेहऱ्यावर भीती नव्हती. ही स्टोरी अडॉप्टेड केलेली आहे पोपटी हिरानंदानी यांच्याकडनं. तर अतिशय सुंदर अशी स्टोरी आहे. प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलीला ऐकण्यासारखी स्टोरी आहे. मला तर ही स्टोरी फार आवडली आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा या व्हिडिओला, कमेंट करा. आणि मी याचे तुम्हाला जर ह्याचे मार्जिनल क्वेश्चन्स तर मी देणारच आहे आणि इंग्लिशचं वर्कशॉप पण सोडून देणार आहे. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खेळा, मज्जा करा आणि अभ्यासही करा. बाय बाय.